Dr. Hina Vani from Vishwa Medical Coaching, and today for scholarship grade 7 our today's topic is we are learning Marathi and आज आपण शिकूया लिंग. तर मराठी मध्ये 3 लिंग आपण बघतो, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. ओके, पुल्लिंग म्हणजे मस्क्युलाइन इंग्लिश मध्ये जे आपण म्हणतो ते, स्त्रीलिंग म्हणजे फेमिनाइन आणि नपुंसकलिंग म्हणजे ट्रान्सजेंडर तुम्ही म्हणू शकतात. ओके, तर अशा प्रकारे 3 लिंग हे आपल्या मराठीमध्ये आहेत. तर नामाच्या रूपावरून एखादी वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्ही कोणत्याच जातीची नाही हे जेव्हा त्याला कळतं त्याला त्या नामाचं लिंग असं म्हणतात. तो माणूस, तो मुलगा, तो वाघ, ती मुलगी, ती वाघीण, रिक्षा. नपुंसकलिंगीमध्ये झाड, विमान. ओके, तर असे आपण सुरुवातीपासून लहानपणापासून हे लिंग आणि कुठला शब्द कुठल्या लिंगी असतो ते आपण बघतो. ओके, तर तिन्ही लिंगात काही सजीवांची नावं आपल्याला या यादीमध्ये दिलेली आहे. मुलगा, मुलगी, मूल, कुत्रा, कुत्री, पिल्लू, घोडा, घोडी, शिंगरू. म्हणजे ॲनिमल्सचे जे यंग वन्स आहेत ते सगळे नपुंसकलिंगी आहेत. ओके, आणि ॲनिमल जे आहेत ते आयदर पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी आपण दोन्ही रूप त्यांचं बदलू शकतो. ओके, आता काही ज्या निर्जीव वस्तू आहेत त्या पण तिन्ही लिंगामध्ये आपल्याला एक यादीमध्ये दिलेल्या आहेत की आंबा हा पुल्लिंगी असतो, पपई स्त्रीलिंगी, केळं नपुंसकलिंगी, चंद्र पुल्लिंगी, चांदणी स्त्रीलिंगी, चांदणे नपुंसकलिंगी. तर ही यादी तुम्ही व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. वृक्ष, फांदी, झाड. ओके, तो, ती, ते हे लक्षात ठेवायचं. तो झाड, ते झाड, ते पुस्तक नपुंसकलिंगी. ओके, तो देश, तो वृक्ष, ती मातृभूमी स्त्रीलिंगी पुल्लिंगी. ओके, आता काही पुल्लिंगी नामांची नियमित स्त्रीलिंगी रूपे होतात तेव्हा आपण अ व आने ज्या पुल्लिंगी नावांचा शेवट होतो त्यांना आपण दीर्घ ई जोडून त्याला स्त्रीलिंगी मध्ये रूपांतरित करतो. फॉर एक्झाम्पल, करवला, करवली, काका, काकी, कुत्रा, कुत्री, कोंबडा, कोंबडी, चिमुरडा, चिमुरडी, देव, देवी. ज्या ठिकाणी अ आणि आने पुल्लिंगी नाव एंड होतंय आणि तुम्ही स्त्रीलिंगी रूप करताना ई हा स्वर आपण जोडतोय. तर ही काही यादी पण आपल्याला डोळ्याखालून घालायची. काही वेळा पुल्लिंगी टू स्त्रीलिंगी रूपांतरित करताना अ चा आ होतो. अध्यक्ष, अध्यक्षा, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, बालक, बालिका, लेखक, लेखिका उदाहरणार्थ. आणि कधी कधी अ आणि ई च्या जागी न आणि ईण असं रूप बदलतं. कामगार, कामगारीण, गावकरी, गावकरीण, डॉक्टर, डॉक्टरीण, धनी, धनीण, नाग, नागिण. ओके, तर ही लिस्ट जी आहे सगळी पुल्लिंगी स्त्रीलिंगी नावांची ती तुम्ही व्यवस्थित नजरेखालून घाला म्हणजे तुम्हाला सरावाचे प्रश्न जे आहेत ते सोडवता येतील. काही रूपच वेगळी असतात जसं आजोबा, आजी, कवी, कवयित्री, गृहस्थ, गृहिणी, पती, पत्नी, बाबा, आई, गाय, बैल. ओके, देन परत एक मोठी यादी दिलेली आहे तुम्हाला. पुल्लिंगी शब्द कुठले असतात, स्त्रीलिंगी शब्द कुठले असतात, नपुंसकलिंगी शब्द कुठले असतात. तर ते व्यवस्थित बघा आणि मगच तुम्ही सरावाचे प्रश्न सोडवा. आता आपण सरावाच्या प्रश्नांकडे वळूया आणि सरावाच्या प्रश्नांमधला पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. आणि तुम्हाला पर्याय दिलेले शपथ, सहल, पाऊस आणि पुस्तक. तर ती शपथ, ती सहल, तो पाऊस आणि ते पुस्तक. तर याच्यामध्ये तुम्ही बघाल की कुठला शब्द पुल्लिंगी आहे तर पाऊस हा शब्द पुल्लिंगी आहे. ओके, पुढचं जर आपण बघितलं तर चौकोन, रेषा, अक्षर आणि वर्तुळ. आता बघा आपण काय म्हणतो, तो चौकोन, ती रेषा, ते अक्षर आणि ते वर्तुळ. मग कुठलं आलं तर चौकोन हा शब्द आला पुल्लिंगी. ओके, त्याचप्रमाणे तुम्ही पुढचे तिघ तुम्ही
सोडवायचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही सोडवाल तेवढं तुमचा सराव होईल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया, ज्यामध्ये आपल्याला स्त्रीलिंगी शब्दाचं जे वर्तुळ आहे ते रंगवायचं आहे. अगेन आपण असंच करूया. ओके. खेळ, राजा, अंगण आणि गंमत. तो खेळ, तो राजा, ते अंगण आणि ती गंमत. मग कुठलं आलं स्त्रीलिंगी? गंमत. ओके. बेडूक, झुळूक, कुलूप, शेपूट. आता बघा, ते बेडूक, ती झुळूक, ते कुलूप आणि ते शेपूट. कुठलं आलं स्त्रीलिंगी? झुळूक हे स्त्रीलिंगी आलं. आता 3, 4, 5 तुम्ही सोडवा, 6वं आपण घेऊया. पाऊस पाणी, मेवा मिठाई, धागा दोरा, साधू संत. ते पाऊस पाणी, तो मेवा मिठाई, तो धागा दोरा आणि ते साधू संत. तर ती मेवा मिठाई असते, तो मेवा मिठाई नसतो. ओके. तो धागा दोरा, ते साधू संत आणि तो पाऊस पाणी. तर या ठिकाणी कुठलं स्त्रीलिंगी आलं? मेवा मिठाई हे स्त्रीलिंगी रूप आलं. तर अशा प्रकारे आपल्याला स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे. आता पुढच्या ज्या प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला नपुंसकलिंगी जे आहे त्याला आपल्याला वर्तुळ रंगवायचं आहे. तर नळ, नाव, छत्री, धरण. तो नळ, ती नाव, ती छत्री आणि ते धरण. आता तुम्हाला उत्तर मिळालं असेल कुठलं नपुंसकलिंगी आहे, तर धरण. हे आपण तुम्ही सोडवा. आपण तिसरं बघूया. ती गोळी, तो रस, ते औषध, तो कारखाना. कुठलं आलं? औषध हे नपुंसकलिंगी आलं. त्याच प्रकारे 4थं आणि 5वं तुम्ही होमवर्कमध्ये ट्राय करा. आता लिंग वचनानुसार प्रत्येक गटात न बसणारा शब्द निवडून पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं. म्हणजे आयदर सगळे शब्द पुल्लिंगी असतील किंवा स्त्रीलिंगी असतील किंवा नपुंसकलिंगी असतील आणि एक जो आहे त्यामध्ये तो त्या गटाशी मॅच न होणारा असेल. ओके. तर आपण बघूया आता काय काय पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. तोरणे, पाने, फुले आणि दरवाजे. आता एक नियम आहे, जेव्हा पण आपण ह्याचं लिंग बघू तेव्हा एकवचनी रूपच आपण बघतो. मग आपण तोरण बघूया तर आपण काय म्हणतो? ते तोरण, ती पाने, ते फूल आणि तो दरवाजा. पण ती पाने नाही म्हणत आपण, ते पान म्हणतो. ओके. त्यामुळे सगळे नपुंसकलिंगी आणि दरवाजा एकटा काय आहे? पुल्लिंगी. म्हणून जेव्हा आपण लिंग ओळखू तेव्हा आपण त्याला एकवचन मध्ये कन्वर्ट करायचं, अनेकवचनी रूप असेल तर, म्हणजे सिंग्युलर मध्ये आणायचं प्लुरलला आणि मगच आपण लिंग त्याचं बघायचं. तर इथे आपलं अचूक उत्तर काय असेल? दरवाजा. ओके. आता फुलपाखरू, घोडे, तारे आणि दिवे. अगेन हे जे आहेत प्लुरल फॉर्म, यांना तुम्ही सिंग्युलर फॉर्म मध्ये आणायचं. ओके. ते फुलपाखरू, तो घोडा, ते तारे, ते दिवे. आता इथे कोण येईल? घोडा. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही उरलेले जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवू शकतात. ओके. आता इथे परत एक चूक आपण करतो. ओके. आता मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की ह्यांना सगळ्यांना आपण काय करायचंय? एकवचनी मध्ये आणायचंय. तर तो घोडा, तो तारा आणि तो दिवा. तर इथे ऑड वन आउट कोण येतं? फुलपाखरू, कारण ते नपुंसकलिंगी, बाकीचे सगळे पुल्लिंगी आहेत. तर ही चूक तुम्ही करू शकता एक्झाम मध्ये. म्हणून कायम त्याला आधी एकवचनी रूपात आणायचं आणि मगच सोडवायचं. आता पुढचे जे आहेत ते तुम्ही घरी ट्राय करा. आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे. रविवारी आमच्या घरी पाहुणे आले होते. आता यामध्ये पाहुणे हा शब्द आहे आणि याचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर पाहुणेचं एकवचन होतं पाहुणा आणि आपण म्हणतो तो पाहुणा. म्हणजे हे कुठल्या लिंगाचं आहे? पुल्लिंग आहे. ओके. तेजसने चित्रकला स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली. बक्षीस हे त्याचं
एकवचनी रूप होतं आणि आपण ते बक्षीस म्हणतो, म्हणजे हे नपुंसकलिंगी आहे जे अधोरेखित केलेलं आहे ते. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकतात. उरलेले 3 आणि 4 पण त्याला नेहमी तुम्ही एकवचनी रूपामध्ये आणायचं आणि मगच त्याचं लिंग ओळखायचं. डावीकडे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात शब्दाचे विरुद्धार्थी लिंग नाम ओळखून त्याचं पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. शब्द दिलेला आहे विदुषी, ऑप्शन दिलेले आहेत विदूषक, विधूर, विद्वान आणि विद्वानी. आता विदूषक म्हणजे मॅजिशियन आणि विदुषी हे त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे, तर पुल्लिंगी रूप असतं विदूषक. विदूषक, विदुषी. तर ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट ऑप्शन आहे. भगवान हे तुम्हाला दिलेलं शब्द आहे आणि त्याचं अपोजिट लिंग आपल्याला ओळखायचं आहे, तर ऑप्शन आहेत भगवंती, भगवती, भगवानी अँड भगवानवती. तर करेक्ट ऑप्शन आहे भगवती. ओके, तर अशा प्रकारे चित्रकार, चित्रकर्ती, गृहस्थ, गृहिणी, साधू, साध्वी आणि श्रीमान, श्रीमती. ओके, तर हे सगळे मी तुम्हाला सोडवून दाखवले. आता आपल्याला पुढील प्रत्येक प्रश्नाच्या योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे आणि चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे. तर बालक, बालिका, कवी, कवयित्री, दास्ता, दासी, जनक, जननी. आता बघा, दाता म्हणजे देणारा आणि दासी म्हणजे नोकर. तर इथे चुकीचा पर्याय कुठला आहे? दाता आणि दासी. ओके, दात्री. ओके, बरोबर जोडी निवडायची आहे. वाघ्या, वाघीण, युवराज, युवराजी, महोदय, महोदयी, नर्तक, नर्तिकी. आता महोदय, महोदया होतं, युवराज, युवराज्ञी असतं, नर्तक, नर्तकी असतं. तर योग्य पर्याय कुठला आहे? वाघ्या आणि वाघीण, कारण ती जोडी योग्य आहे, बाकीच्या सगळ्या जोड्या अयोग्य आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही 3 आणि 4 सोडवू शकतात. तर लिंग बद्दल आपण माहिती घेतली, पण तुम्ही ही सरावाचे प्रश्न सोडवायच्या आधी ही जी यादी तुम्हाला दिलेली आहे हे तुम्ही तपशीलवार वाचा, 2-3 वेळा वाचा, तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं मिळतील. आता आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे वचन. नामनिर्देश केलेली वस्तू एक असते किंवा अनेक असतात, त्यावरून आपण त्याचं वचन असं म्हणतो. म्हणजे एक असेल तर एक वचन आणि अनेक असतील तर अनेक वचन किंवा त्यालाच बहुवचन असं पण म्हणतात. ओके, तर आणि काही जे नावांची रूपं असतात त्यांची एकवचनी अनेकवचनी रूपं सेम असतात, सारखीच असतात, बदलत नाही, त्यामुळे त्यांना उभयवचन असं म्हटलं जातं. आता इथे परत तुम्हाला यादी दिली आहे की पुल्लिंगी नामांची वचनं जे आहेत ती स्त्रीलिंगी अनेक वचन होताना आचा ए होतो. उदाहरणार्थ आकडा, आकडे, कपडा, कपडे, कारखाना, कारखाने, कांदा, कांदे, किनारा, किनारे, कुत्रा, कुत्रे. तर ही पूर्ण मोठी यादी आहे, तुम्ही या यादीला बघू शकतात. काही वेळा स्त्रीलिंगी नामांची वचनं बदलताना अ असेल तिथे आ होतो. थाप, थापा, नाव, नावा, नोट, नोटा, परिषद, परिषदा. कधी कधी अचा ई होतो जेव्हा एक वचन अनेक वचन मध्ये रूपांतरित होतं तेव्हा. अट, अटी, अडचण, अडचणी, आठवण, आठवणी, कट्यार, कट्यारी, गोष्ट, गोष्टी. तर चौथा नियम आहे ई ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी या होतो. दीर्घ ई असेल तर अनेकवचनी रूप बनताना त्याला या मध्ये रिप्लेस होतो तो ई. तर उडी, उड्या, पदवी, पदव्या, पाटी, पाट्या, पिशवी, पिशव्या, पेढी, पेढ्या, पेरणी, पेरण्या, पोळी, पोळ्या. तर असे अनेक शब्द आहेत ज्यांचं अनेक वचन होताना ईचं रूपांतर यामध्ये होतं. नपुंसकलिंगी नामांची जेव्हा आपण वचनं बदलतो तर जिथे जिथे अ आहे तो ए ने रिप्लेस होतो. अंग, अंगे, अंगण, अंगणे, देऊ, देवळे, धरण, धरणे, नृत्य, नृत्ये, पद, पदे वगैरे वगैरे. तुम्ही पूर्ण यादी व्यवस्थित
डोळ्याखालून घाला, म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरचे प्रश्न सोडवताना कुठलीही अडचण ही येणार नाही. जर ए ने एखादा शब्द एंड होत असेल तर त्याचं वचन बदलताना त्या ठिकाणी दीर्घई होतो. खेडे खेडी, खोरे खोरी, गाणे गाणी, घरटे घरटी वगैरे वगैरे. आणि ऊ ने जर एखादा शब्द संपत असेल तर त्या ठिकाणी ए ने ते रिप्लेस होतं. कोकरू कोकरे, लेकरू लेकरे, वासरू वासरे, पाखरू पाखरे. ओके. आणि कधी कधी एक वचन आणि अनेक वचनात जी नावं आहेत ती तशीच राहतात. त्यांची पण पूर्ण मोठी लिस्ट आपल्याला दिली आहे. ती लिस्ट तुम्ही व्यवस्थित बघा आणि मग तुम्ही सरावाचे प्रश्न हे सोडवायला घ्या. आता आपण सरावासाठीचा प्रश्न क्रमांक 1 बघूया, ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक शब्द गटातील एकवचनी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे. लाटा, काटा, वाटा, जटा. आता लाटा हे अनेकवचनी रूप आहे, त्याचं एकवचनी रूप आहे लाट. काटा हे एकवचनी आहे, बहुवचनी आहे काटे. वाट हे एकवचनी आहे आणि जट हे एकवचनी आहे. ओके. तर या ठिकाणी नाही, जटाच एकवचनी रूप आहे. ओके. तर तुम्ही बघू शकतात की एकवचनी जट हे एकवचनी रूप आहे, जटा हे बहुवचनी आहे. तर तुम्ही बघू शकाल की काटा हे एकवचनी रूप आहे, जे की आपलं अचूक उत्तर आहे. काचा, विजा, धारा, चेहरा. तर या ठिकाणी काच हे एकवचनी होतं, त्याच्यामुळे हे बहुवचनी असल्यामुळे हे येणार नाही. वीज हे त्याचं एकवचनी रूप होतं. धार हे त्याचं एकवचनी रूप असतं आणि चेहरा हे बरोबर एकवचनी रूप आहे, त्याच्यामुळे चेहरा हा आपला अचूक पर्याय आहे. तर अशा प्रकारे 3रं, 4थं आणि 5वं तुम्ही गृहपाठासाठी ट्राय करा, म्हणजे तुमचा सराव होईल. ती यादी त्याआधी व्यवस्थित वाचा. आता आपल्याला पुढील प्रश्नामध्ये अनेकवचनी जे रूप आहे त्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे आणि पर्याय दिलेले शाळा, गळा, मळा आणि विळा. आता शाळा, गळा, मळा आणि विळा. तर गळा हे एकवचनी रूप आहे, मळा हे एकवचनी रूप आहे, विळा हे पण एकवचनी रूप आहे. शाळा हे दोघं वचनांमध्ये सेम राहतो हा शब्द, म्हणून हा अनेकवचनी पर्याय आहे. केळे त्याचं अनेकवचनी होतं केळी, त्याच्यामुळे हे अनेकवचनी नाहीये. तळे हे अनेकवचनी आहे कारण एकवचनी होतं तळ. मंडळे, रताळे. ओके. तर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघाल तर मंडळ, मंडळे. आणि रताळेचं होतं रताळी अनेकवचनी आणि तळेचं होईल तळी. ओके. पण मंडळचं अनेकवचन आहे मंडळे, केळेचं अनेकवचन होईल केळी, त्याच्यामुळे मंडळ हा तुमचा अचूक पर्याय आहे, जो की अनेकवचनी रूप आहे. ओके. आता पुढच्या याच्यामध्ये चांदणी, टाचणी आणि लेखणी आणि आठवणी असे 4 पर्याय आहेत. तर आठवण हे एकवचनी असतं आणि आठवणी हे अनेकवचनी रूप आहे, त्यामुळे आपला योग्य पर्याय आहे आठवणी. ओके. आता आपण पुढचा जो सरावाचा प्रश्न आहे तो बघूया. तर या प्रश्नामध्ये आपल्याला पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाच्या योग्य अनेकवचनी रूपाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे आणि शब्द दिला आहे रक्कम. आता रक्कम हा जो शब्द आहे त्याचं जेव्हा अनेकवचनी रूप होतं तेव्हा अ जो आहे तो आ मध्ये रूपांतरित होतो, त्यामुळे याचं अनेकवचनी रूप आहे रकमा. ओके. समिती हा शब्द ई ने एंड होतोय आणि जेव्हा एखादा शब्द ई ने संपतो तेव्हा त्याचं अनेकवचनी रूप होताना त्याला या लागतं, म्हणून हे होईल समित्या.
ओके. अशा प्रकारे तुम्ही ते नियम जर व्यवस्थित वाचले तर तुम्हाला एकवचनी रूप अनेकवचनी रूपामध्ये रूपांतरित करता येऊ शकतं. तर उर्वरित तिघं जे आहेत ते तुम्ही घरी ट्राय करा. आपण पुढचा प्रश्न बघूया. आता चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तुमचे पर्याय दिलेले आहेत. गंमत, गमती, किंमत, किमती व्हायला हवं. पोते, पोती, नाते, नाती. तर या ठिकाणी चुकीचा पर्याय कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 2, जे की किंमत, किमती असं रूप व्हायला हवं. ओके. आणि पुढचं जे आहे ते आहे लिंबू, 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 गहू,